सध्या सबंध महाराष्ट्रामध्ये इलेक्शन चालू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला चांगला प्रतिसाद भेटत आहे. मी महाराष्ट्रातून बघता माझ्या वार्डापुरतं बोलतो की वार्ड क्रमांक 7 मध्ये एक चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटत आहे. त्याच्या पहिले मी नगरसेवक राहिलेला आहे आणि विकास कामे झाल्यामुळं नागरिक माझ्या पाठीशी आहेत. त्याच्यात माझ्या सोबतीला आणखी 2 उमेदवार ताकदीनं माझ्यासोबत आहेत. एक ऐश्वर्या चिकटे, जे की लंडन मध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे. ते तिथं शिकून इथं महानगरपालिकेच्या इलेक्शनला थांबलेले आहेत. की त्यांचं व्हिजन पुन्हा असं आहे की त्यांना बी असं वाटतंय की लंडन सारखं माझं बी वाढ हो. त्या अनुषंगाने पुढल्या व्हिजन नुसार त्यांनी यावेळेस उमेदवारी त्यांना राष्ट्रवादी पार्टीतून दिलेली आहे. ते माझ्यासोबत ताकदीनं आहेत. आणि तिसरे उमेदवार गप्पारभाई मनियार, हे सामाजिक कार्यकर्ते आहेत, मोठे उद्योजक आहेत. वार्डामध्ये चांगला प्रतिसाद आहे त्यांना. आणि हे असे 2 बलांडे उमेदवार माझ्या सोबतीला असल्यामुळे इथं जनताकद हे आमच्या तिघाच्या पाठीमागे. मूलभूत सुविधा देण्यामध्ये प्रशासक राजकारणामध्ये प्रशासन कमी पडलेलं आहे. याकडे कसं पाहताय आणि या सुधारण्यासाठी काय प्रयत्न? याला सुधारण्यासाठी कामं तर तुम्हाला करायचे असेल, अगर लातूर स्वच्छ लातूर सुंदर लातूर हे तर करायचं असेल तर इथल्या जनतेनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ यांच्या पाठीशी राहून बहुमताने विजय करा. मग लातूरचा बघा चेहरा मोहरा कसा बदलून जातो. एका बाजूला आरोप पण होत आहेत, लोकांचे आरोप वैयक्तिक जात आहेत. तुम्हाला अडाणी म्हणलं जात आहे, लहान मुलगी म्हणलं जात आहे. ते असल्या ह्यांना आम्ही बळी पडत नाही, यांना भीक बी घालत नाही. आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर इलेक्शन लढवत आहेत आणि त्याच्याकडे आम्ही दुखून देखील पाहत नाहीत. कोण काय म्हणतं ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपलं विजन काय आहे ते पूर्ण झालं पाहिजे. विकासाच्या मुद्द्यावर लढाई झाली पाहिजे. हे का आखाडा नाही, ये बाबा चल 2 हात करायचा, ह्याच्यातले आम्ही नाहीत. आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर नागरिकापर्यंत जाणार. नागरिक आमच्या सोबत आहेत. नागरिक आम्हाला भरभरून प्रतिसाद देत आहेत आणि नागरिकांना आम्हाला संधी देणार, त्या संधीचं आम्ही सोनं करणार. लक्षात घेता त्यांनी त्यांच्या पित्याशीला विचारावं की त्यांचं शिक्षण किती झाले, नंतर मला विचारावं. मी तेव्हा सांगेन की माझं किती शिक्षण झाले. आणि अडाणी कसा पाहिजे, अडाणी कसा राहते, काम खिचून आणणारा अडाणी का शिकून अडाणी का कसा अडाणी. काम तुम्ही बघा, 60 ते 70% माझ्या वार्डामध्ये काम झाले, राहिलेले 30% हे बी आता येणाऱ्या काळात मी पूर्ण करेन. काय आव्हान असणार? जनतेला मी हीच आवाहन करणार की आपला वार्ड स्वच्छ आणि सुंदर दिसला पाहिजे. येथे शिक्षणावर ज्यादा भर दिला पाहिजे. आम्ही तिन्ही उमेदवारांनी असं ठरवलंय की येणाऱ्या काळामध्ये आम्ही निवडून आल्यावर जास्तीत जास्त वाचनालय, अभ्यासिका ह्याच्यावर भर देणार आहे. राहिली गोष्ट महानगरपालिकेचे रोड, नाली, गटारी, पददेवे हे तर काम होतच राहतील आणि आम्ही पूर्ण करणार आणि केलेत पण. राहिलेले 30-40% ते पूर्ण करणार आणि होईल तितकं शिक्षणावर आम्ही विद्यार्थ्यांसाठी भर देणार.